2026 हे वर्ष मिथुन राशीसाठी साधन असेल. हे वर्ष घडतंय ते सगळं कारणासाठीच अशी भावना देणारं असेल. अनेक मिथुन राशीचे लोक 2026च्या सुरुवातीला म्हणतील सगळं ठीक आहे, काही खास नाही. पण वर्ष जसं जसं पुढे जाईल तसं तसं एक नाव, एक तारीख किंवा एक जागा तुमच्या आयुष्याला असं वळण देईल की मागे वळून पाहिल्यावर स्वतःलाच आश्चर्य वाटेल. हा लेख शेवटपर्यंत वाचलात किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कळेल की ती घटना नेमकी कशी असेल, कुठल्या स्वरूपात येईल आणि तुमचं आयुष्य कसं बदलून टाकेल. नंबर 1 आहे ते एक नाव जे हळूच आयुष्यात येईल आणि सर्व समीकरणच बदलून टाकेल. 2026मध्ये मिथुन राशीच्या आयुष्यात जे एक नाव येईल ते कोणत्याही गाजावाजात येणार नाही. ते नाव अचानक चर्चेत येणार नाही ना लगेचच आयुष्य बदलून टाकेल. सुरुवातीला तुम्ही त्या व्यक्तीकडे फारसं लक्षही देणार नाहीत, पण काही दिवसात तुम्हाला जाणवेल की त्या नावाशी संबंधित घटना वारंवार घडत आहेत. त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुमच्या विचारांना स्पष्ट दिशा मिळते. तुमच्या दडलेली क्षमता त्या व्यक्तीमुळे बाहेर येऊ लागते. हे नाव पूर्वीच्या आयुष्यातून पुन्हा येऊ शकतं. एखाद्या जुन्या नात्याचं पुनरागमन असू शकतं किंवा पूर्णपणे नवीन ओळखसुद्धा असू शकते. महत्त्वाचं म्हणजे 2026मध्ये हे नाव तुमच्या नशिबात आधीच लिहिलेलं असेल. या व्यक्तीमुळे काही मिथुन राशीचे लोक मोठा निर्णय घेतील. काहींच्या आयुष्यात भावनिक स्थैर्य येईल तर काहींसाठी हे नाव करिअरचा दरवाजा उघडणारं ठरेल. हे नाव तुमच्यासाठी केवळ व्यक्ती नसेल तर नियतीचा संदेश असेल. नंबर 2 आहे ती एक तारीख ज्या दिवशी तुमचं आयुष्य 2 भागात विभागलं जाईल. 2026मध्ये एक अशी तारीख येईल ज्या दिवशी बाहेरून काही फारसं वेगळं दिसणार नाही, पण आतून सगळंच बदलले अशी जाणीव तुम्हाला होईल. त्या दिवशी एखादी माहिती कळेल जी डोळे उघडणारी असेल. एखादा निर्णय घ्यायचा क्षण येईल किंवा एखादी गोष्ट तुमच्या हातातून निघून जाईल आणि नवीन दार उघडेल. त्या दिवशी तुम्ही गोंधळात असाल, मन अस्वस्थ असेल, पण त्याच दिवशी तुमच्या अंतर्गत शक्ती जागी होईल. काही मिथुन राशीचे लोक त्या तारखेनंतर म्हणतील त्या दिवशी जे घडलं ते वाईट वाटलं होतं, पण आज कळतंय की तेच माझ्यासाठी योग्य होतं. ही तारीख तुमच्या आयुष्याला बिफोर आणि आफ्टरमध्ये विभागणारी असेल. नंबर 3 आहे ती एक जागा जिथे जुना मिथुन संपेल आणि नवीन मिथुन जन्माला येईल. 2026मध्ये मिथुन राशीचा पाय ज्या एका जागी पडेल ती जागा साधी नसेल. ती जागा भौगोलिकदृष्ट्या छोटी असू शकते, पण भावनिकदृष्ट्या फार मोठी ठरेल. त्या जागी तुम्हाला स्वतःशी संवाद साधायला वेळ मिळेल. मनातले प्रश्न स्पष्ट होतील आणि एक निर्णय पक्का होईल. काहींसाठी ती जागा नवीन नोकरीचं ठिकाण असेल, एखादं दूरचं शहर किंवा गाव असेल, एखादं शांत देवस्थान किंवा एकांताची जागाही असेल. त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला जाणवेल मी इथून परत जाणार नाही, तोच माणूस राहणार नाही. ही जागा तुमच्या आयुष्याचा जुना अध्याय बंद करून नवीन, अधिक मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण अध्याय सुरू करेल. नंबर 4 आहे 2026मध्ये मिथुन राशीच्या नशिबाला कलाटणी नेमकी कशी मिळेल. 2026मध्ये मिथुन राशीच्या आयुष्यात बदल एका रात्रीत होणार नाही. हा बदल हळूहळू पण थांबवता न येणाऱ्या प्रक्रियेतून घडेल. वर्षाच्या सुरुवातीला मनात गोंधळ असेल, हे करावं की नाही असा प्रश्न वारंवार पडेल. जुने निर्णय, जुनी नाती, जुने स्वप्न पुन्हा डोकं वर काढतील. पण जसं जसं वर्ष पुढं सरकेल तसं चुकीचे लोक स्वतःहून दूर जातील. योग्य संधी योग्य वेळी समोर येतील आणि तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास बसू लागेल. या वर्षात मिथुन राशीला सगळ्यात मोठा फायदा होईल तो स्वतःवरच्या विश्वासामुळे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागाल तेव्हाच नशीब तुमच्या बाजूने वळायला सुरुवात करेल. 2026 हे वर्ष तुम्हाला शिकवेल की नशीब बदलण्यासाठी बाहेर काही बदलण्यापेक्षा आधी आत बदल होणं गरजेचं आहे. नंबर 5 आहे मिथुन राशीसाठी 2026मधील एक गुप्त पण महत्त्वाचा संदेश. 2026मध्ये मिथुन राशीसाठी नियतीकडून एक शांत पण अतिशय स्पष्ट संकेत येईल. हा संदेश मोठ्या शब्दात नसेल, तो छोट्या घटनांतून, सूचक प्रसंगातून मिळेल. हा संदेश असा असेल, जे निघून जात आहे त्याला अडवू नका, जे पुन्हा पुन्हा समोर येत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि जे मनाला सतत खेचत आहे त्याला हलक्यात घेऊ नका. 2026मध्ये मिथुन राशीने सर्वात मोठी चूक टाळायची असेल तर ती म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे. हे वर्ष तुम्हाला एक गोष्ट शिकवेल, तुमचं नशीब बाहेर नाही, ते तुमच्या निर्णयांमध्ये लपलेलं आहे. छोटासा शेवटचा संकेत. 2026 संपताना अनेक मिथुन राशीचे लोक शांतपणे स्वतःशी म्हणतील मला जे हवं होतं ते मला मिळालं नाही, पण जे मिळालं तेच माझ्यासाठी योग्य होतं. 2026 मिथुन राशीच्या नियतीचा खरा टर्निंग पॉईंट आहे. 2026 हे वर्ष मिथुन राशीसाठी केवळ घटनांचं वर्ष नाही, हे वर्ष आतून घडणाऱ्या परिवर्तनाचं वर्ष आहे. या वर्षात जे काही घडेल ते अचानक वाटेल, ते अनपेक्षित वाटेल, पण ते कधीच चुकीचं नसेल. एक नाव तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडेल, एक तारीख तुम्हाला निर्णय घ्यायला शिकवेल आणि एक जागा तुम्हाला जुन्या भीतीपासून मुक्त करेल. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या वाटतील, पण त्या सगळ्या एकाच दिशेने नेणाऱ्या असतील, तुमच्या खऱ्या आयुष्याकडे. 2026मध्ये मिथुन राशीने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा लक्षात येईल की जे निघून गेलं ते ओझं होतं, जे तुटलं ते कमकुवत होतं आणि जे टिकून राहिलं तेच खरं होतं.
हे वर्ष तुम्हाला लोक गमवायला शिकवेल, पण स्वतःला शोधायला मदत करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2026 तुम्हाला हे शिकवेल की नशीब बदलत नाही, आपण तयार होतो तेव्हा नशीब आपोआप बदलतं. म्हणूनच जर 2026मध्ये एखादं नाव वारंवार समोर येत असेल, एखादी तारीख मनात खोलवर कोरली जात असेल किंवा एखादी जागा तुम्हाला वेगळीच ओढ देत असेल, तर समजून जा, नियती तुमच्याशी बोलते आहे. आणि जो मिथुन राशीचा माणूस त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत नाही, तो 2026 नंतर कधीच जुन्या आयुष्यात परत जात नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.